लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक शहरात गावठी कट्टा विक्री प्रकरणी गुंडाविरोधी पथकाची मोठी कारवाई. गावठी कट्टा विक्री करण्यास आलेल्या सराईत गुन्हेगारास केली अटक. बातमी नाशिक येथून. नाशिक शहरात बेकायदेशीर शस्त्र विक्रीवर आळा घालण्यासाठी गुंडाविरोधी पथकाने प्रभावी कारवाई करत गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास जेरबंद केले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा नाशिक शहरातील गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली. अंबड पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एक गावठी कट्टा, पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उद्धव केदार उर्फ केदार पाटील, वय 35 वर्ष, राहणार भारतनगर, सुभाष रोड, नाशिक रोड असे असून तो शस्त्र विक्रीच्या उद्देशाने परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी यशस्वी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाळे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.